नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. खरंच शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. मला माहीत आहे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आतापर्यंत खूप या ठिकाणी वाट पाहिली आहे नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी. तर बघा, आता नेमकं नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार. तर बघा, तुम्ही जर यूट्यूबवर सर्च मारलं की नमो शेतकरी योजना, तर तुम्हाला यूट्यूबवर असे अनेक अफाट व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये की शेतकऱ्याला असे दाखवले जाते की हप्ता आज मिळणार आहे, हप्ता उद्या मिळणार आहे, हप्ता 2500 मिळणार आहे, हप्ता 3000 मिळणार आहे. पण खरी माहिती तुम्हाला कोणताही यूट्यूबर देत नाही. तर सत्य माहिती काय आहे की नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो काय हप्ता आहे, तर हा हप्ता कधी मिळणार, हाच प्रश्न सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे. तर मग या ठिकाणी कधी मिळणार नमोचा हप्ता. तर चला, तर मग सविस्तर या ठिकाणी आज आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत, जे की सत्य माहिती आहे. तर बघा, शेतकऱ्यांना सत्य माहिती कोणीही सांगत नाही. जो कोण येतो तो व्हिडिओ बनवतो, परंतु सर्व जे काय आहे हे खोटी माहिती शेतकऱ्यांना देतात. तर बळीराजाला खोटी माहिती दिली नाही पाहिजे. तर आपण सत्य माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा की जी काय नमो किसान महासन्मान निधी योजना आहे, तर ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली होती, तुम्हाला तर माहीतच असेल. तर बघा, नमो किसान महासन्मान निधी योजनेचे या ठिकाणी 5 हप्ते जमा झालेले आहे. म्हणजे की बघा, शेतकऱ्यांना 10,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे नमो किसान महासन्मान निधी योजनेचे. परंतु बघा, 6वा हप्ता शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेला नाही. तरी सत्य माहिती आहे शेतकरी मित्रांनो की नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो का हप्ता आहे, तर हा हप्ता कशामुळे आला नाही. हा हप्त्याचे वितरण तर झाले होते, परंतु हप्ता शेतकऱ्याला अद्याप मिळालेला नाही. तर याचे सर्वात महत्त्वाचे जर कारण जाणून घ्यायचे झाले, तर बघा, लाडकी बहीण योजनेमुळे नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो का हप्ता आहे, याला थोडासा उशीर झाला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी जवळपास 5 ते 6 दिवस या ठिकाणी झालेले असतील, त्यांनी हप्त्याचे वितरण केले होते. परंतु बघा, मधामध्ये काय झालं होतं, ईद आली होती, रविवार आला होता, सुट्ट्या आल्या होत्या, त्यामुळे हप्ता मिळाला नव्हता. तर हे तर झालं पहिलं कारण. परंतु लक्षामध्ये घ्या, तांत्रिक अडचणी पण आल्या होत्या, ज्या का इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, DBT ट्रान्सफरचा प्रॉब्लेम असेल, अशा तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सत्य माहिती कोणी सांगणार नाही. फक्त आणि फक्त 20 ते 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा झालेले आहेत. तर मग आता 20 ते 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा झालेले आहे. परंतु आता राहिलेले जे का 70% शेतकरी आहे, यांना अद्याप हप्ता मिळालेला नाही. तर त्यांना असं वाटत आहे की आम्हाला हप्ता का मिळाला नाही. तर बघा, जे काय तांत्रिक अडचण, जे की DBT ट्रान्सफर फेल झालं होतं, याच्यामुळे शेतकऱ्याला हप्ता मिळाला नव्हता. तर जाणून घ्या की आता शेतकऱ्याला 6वा हप्ता मिळणार की नाही. तर बघा, काल परवाच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची या ठिकाणी एक बैठक झाली होती नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात. तर बघा, त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की एक पण शेतकरी नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो काय 6वा हप्ता आहे, यापासून वंचित राहणार नाही. म्हणजे की बघा, तुम्हाला लवकरात लवकर 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता मिळून जाईल. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही एक अडचण देखील असू शकते तुमच्या खात्यामध्ये, की बघा, काही शेतकऱ्यांनी KYC आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही, फार्मर ID कार्ड पण काढलेलं नाही. तर ह्या ज्या काय चुका आहे, हे तुम्ही करू नका. तुम्ही फार्मर ID कार्ड असेल की KYC असेल, जे काय आता सरकारने काढलेले नवनवीन जे काय आता डॉक्युमेंट आहे, हे तुम्ही काढायला पाहिजे, म्हणजे की तुम्हाला कसलीही अडचण येऊ शकत नाही. तर मग शेतकरी मित्रांनो, आता नेमकं नमो किसान महासन्मान निधी योजनेचा तर हप्ता शेतकऱ्याला खरंच 2 दिवसामध्ये मिळणार आहे. तर बघा, नाही, 2 दिवसामध्ये पण डायरेक्ट तुम्हाला मिळू शकत नाही. कारण बघा, आता नेमकं झालेलं काय, जो काय हप्ता आहे हा शेतकऱ्याला कसा मिळत चाललेला आहे. आज 1,00,000 शेतकरी, उद्या वापिस 1,00,000 शेतकरी, म्हणजे की दमादमाने शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा व्हावा लागलेला आहे. डायरेक्टली आता मागं कसे झाले होते, डायरेक्टली सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबतच हप्ते जमा होत होते. परंतु आता तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दमादमाने हप्ते जमा व्हावं लागलेले आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीही
काळजी घेऊ नका. तर हप्ता किती येणार हा देखील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जवळपास असे अनेक यूट्यूबर, अनेक न्यूजवाले सांगतात की हप्ता 3,000 मिळणार, डबल मिळणार. बघा ही गोष्ट तर खरी आहे. नमो किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी 3,000 रुपयांची वाढ झालेली आहे. नमोचे आणि PM किसान सन्मान निधीचे मिळून शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार हे तर पक्के आहे. परंतु आतापर्यंत काय झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती जी काय घोषणा केली होती ती लागू केलेली नाही. म्हणजे की शेतकऱ्याला जो काय आता हप्ता आहे हे फक्त 2,000 रुपयांचाच मिळणार आहे. बघा की असे अनेक खोटे व्हिडिओ येतात की 3,000 मिळणार, तर तसं काही नाही. सत्य माहिती जाणून घ्या जा. बघा तर सत्य माहिती हीच आहे की जी काय नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हे फक्त शेतकऱ्याला 2,000 रुपयेच मिळणार आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.